नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 18 ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण ह्या पाठाचा अभ्यास मागच्या सेशनमध्ये सुद्धा केलेला आहे. आपण आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत मुलांनो, तर ध्वनी निर्माण कशामुळे होतो, तर कंपनांमुळे निर्माण होतो. मग ध्वनीचा म्हणजे ध्वनी निर्माण होणाऱ्या कंपनांचा अभ्यास आपण दोलकाच्या साहाय्याने कसा करायचा. मग दोलन म्हणजे काय, तर म्हणजे दोलक म्हणजे काय, दोलन म्हणजे काय, दोलन गती म्हणजे काय, याचा अभ्यास आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि नियतकालिक गती म्हणजे काय याचा अभ्यास आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, हे बघा, इथे काय दिसतात, हे इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ही वाद्य दिसतात ना वेगवेगळ्या प्रकारची. कुठले, एक ही बाई काय करते तर हार्मोनियम वाजवते. याच्यामध्ये काय आहे तर हा तंबोरा आहे, ह्याला काय म्हणतात तंबोरा, माहिती आहे ना तुम्हाला. आणि हा माणूस काय करतोय तर हा तबला वाजवत म्हणजे तबला हे करतोय, तो वाद्य तबला, हा तबला आहे. मग ह्या सगळे ही काय आहेत, ही वेगवेगळी वाद्य आहेत. मग मुलांना आज आपण काय पाहणार आहोत, नियतकालिक गती म्हणजे काय. तुम्हाला आता तंबोरा आपण बघितला ना पहिल्या स्क्रीनवर, तंबोरा पाहिला असेल ना तुम्ही, कधी वाजवल्यात का तुम्ही, किंवा कोणी वाजवताना तरी कधी बघितल्यात का. तर तंबोरा वाजवताना काय करायचं असतं, तार छेडायची असते ना. काय करायचे असते, तार छेडल्यामुळे त्याच्यामध्ये ध्वनी निर्माण होतो, हे तर माहिती आहे ना तुम्हाला. तर तंबोऱ्यासारख्या तंतुवाद्यांची तार छेडली असता ती तार काय होतं तर कंपन पावत असल्याचे दिसते. आणि कंपन पावल्यामुळे काय होतं, तिथे ध्वनीची निर्मिती होते. कळलं, काय होतं तर तंबोऱ्यासारख्या तंतुवाद्यांची तार छेडली असता ती तार काय होते तर कंपन पावते. मुलांनो, काय होते तर ती तार कंपन पावत असल्याचे दिसते. कंपन पावताना काय होतं पण ती तार, तुम्ही तार कधी बघितलीत का तंबोऱ्याची, तर तंबोऱ्याची तार कंपन पावताना काय होतं, त्याची दोन्ही टोकं स्थिर असतात. त्या तारीची दोन्ही टोकं काय असतात तर स्थिर असतात. आणि कंपन पावताना तार मध्यस्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीमध्ये येते. काय होतं, तुम्ही कधी पाहिली असाल किंवा कधी कोणाकडे तुमच्या शेजारी किंवा तुमच्या घरात जर तंबोरा असेल तर तुम्ही, किंवा व्हायोलिन किंवा गिटार असेल, ह्याच्या म्हणजे ही पण वाद्य तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा असंच असतं की तार छेडल्यानंतर म्हणजे तार छेडल्यानंतर ध्वनीची निर्मिती होते. मग आता कंपन पावताना काय होतं तर तारेची दोन्ही टोकं स्थिर असतात आणि कंपन पावताना तार मध्यस्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीत येते. काय होते तर कंपन पावताना तार मध्यस्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीमध्ये येते. तारेची अशी गती पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत राहते. काय तर तारेची अशी गती पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत राहते. या गतीला काय म्हणतात मुलांनो, तर या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात, पिरियोडिक मोशन असे म्हणतात. काय होतं तर कंपन पावताना काय होतं, तर तारेची दोन्ही टोकं असतात ना, ही तारेची स्थिरच असतात. कळलं. आणि कंपन पावताना ती मध्यस्थिती म्हणजे मध्यस्थिती असते ना, त्याची दोन, समजा ए आणि बी ही त्याची समजा दोन टोकं आहेत, तर ही दोन टोकं कशी असणार तारेची, तर ही स्थिरच असतात. आणि तिचे मध्य ठिकाणी काय असतं तर मध्यस्थितीपासून ती तार एका बाजूला पुन्हा जाते आणि पुन्हा मध्यस्थितीमध्येच परत येते. काय तर मध्यस्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा ती मध्यस्थितीमध्ये येते. तारेची अशी गती पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत राहते. या गतीला काय म्हणतात तर नियतकालिक गती असे म्हणतात, पिरियोडिक मोशन असे म्हणतात. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, कोणत्याही वस्तूच्या तुम्हाला तर हे माहितीच आहे की कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. कळलं ना. तर कंपने म्हणजे काय तर जलद गतीने आंदोलन होणे. वस्तूचे काय होतं, जलद गतीने आंदोलन होते, म्हणजेच वस्तूचे कंपन होणे असं म्हणतात. तर कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. पण जितका वेळ वस्तूला कंपने असतात, तुम्हाला माहिती आहे का, पण जितका वेळ वस्तूला कंपने असतात तितका वेळच आपण ध्वनी ऐकू शकतो. जर कंपने बंद झाली तर आपल्याला ध्वनी ऐकू येत नाहीत. आणि आपण त्या कंपायमान वस्तूला आपण हात लावल्यास काय होतं तर कंपने थांबतात. काय होतात तर त्या कंपायमान वस्तूला हात लावल्यास कंपने थांबतात व ध्वनी ऐकू येणे बंद होते. काही वेळा आपल्याला वस्तूची कंपने दिसतात. समजा आपण आता रबर आपण असा ताणला तर तो हलताना दिसतो, म्हणजे तो कंप पावलेला दिसतो. पण काही वेळा काय असतं तर कंपने इतकी सूक्ष्म असतात की ती डोळ्यांना आपल्याला दिसत नाही. कळलं तुम्हाला. काय होतं तर वस्तूच्या लयबद्ध कंपनांमुळे ध्वनीची निर्माण होते.
खरं ध्वनी निर्माण होते. आणि जितका वेळ ती वस्तू म्हणजे जितका वेळ वस्तूला कंपने असतात तितका वेळच वस्तू आपल्याला ध्वनी ऐकू येतो. आणि ज्या कंपायमान वस्तूला आपण जर हात लावला तर मग काय होतं, ती कंपने बंद म्हणजे कंपने थांबतात त्या वस्तूची आणि मग ध्वनी ऐकू येण्याचा बंद होतो. काही वेळा आपल्याला वस्तूची कंपने डोळ्याने दिसतात आणि काही वेळा ती खूप सूक्ष्म असतात, मग ते दिसत नाही. आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. आपल्या स्वयंपाकघरातून तुमच्या हातातून कधीतरी म्हणजे स्टीलचा ग्लास किंवा स्टीलचा पेला खाली पडतो की नाही आपल्याला, किंवा टेबलवर असेल तर आपल्याला खाली पडतो. मग तो रिकामा पडला तर तो कसा फिरतो, गोल गोल फिरतो, कळतं ना, गोल गोल फिरतो. आणि मग काय होतं, त्याचा आवाज येतो की नाही, आपल्याला आवाज येतो. मग तिथे कंपनं तयार झालेली असतात पण ती कंपनं आपल्याला दिसत नाहीत. काय तर तिथे कंपने तयार झालेली असतात पण ते आपल्याला कंपने दिसत नाही. मग हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की ध्वनीची निर्मिती कशामुळे होते, तर वस्तूंच्या लयबद्ध कंपनामुळेच निर्माण होते. आणि जितका वेळ त्या वस्तूला कंपने असतात तितका वेळ आपल्याला ध्वनी ऐकू येतो. आणि पुन्हा त्या कंपायमान वस्तूला जर आपण हात लावला तर कंपने थांबतात. काय होतं, तर कंपने थांबतात व ध्वनी ऐकू येणे बंद होते. काही ध्वनी म्हणजे वस्तूंची कंपने आपल्याला दिसतात तर काहींची सूक्ष्म असतात, आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. कळलं, की कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो आणि वस्तूला कंपनं असतात तोपर्यंतच आपल्याला ध्वनी ऐकू शकतो. आणि आपण जर हात लावला त्या कंपायनमेंट वस्तूला तर काय होतं, तर ती कंपने थांबतात आणि आपल्याला ध्वनी ऐकू येणे बंद होते. मुलांनो, आता म्हणजे आपल्याला ध्वनी निर्माण कशामुळे होतो, तर कंपनांमुळे होतो. मग ह्या ध्वनी निर्माण होणाऱ्या कंपनांचा अभ्यास आपण दोलकाच्या साहाय्याने म्हणजे कसा करायचा हे आपण आता पाहूया. दोलक, दोलन व दोलनगती. काय तर दोलक, दोलन व दोलनगती. इंग्लिशमध्ये दोलकला काय म्हणतात, तर ऑसिलेटर. आणि दोलनला काय म्हणतात, तर ऑसिलेशन. आणि दोलनगतीला काय म्हणतात, तर ऑसिलेटरी मोशन. मग आपण दोलन व दोलनगती म्हणजे काय हे आपण आता पाहूया. मुलांनो, मला सांगा, तुम्ही कधी गार्डनमध्ये जाता की नाही? जात असाल ना, बागेमध्ये तर जाता. आणि मग तुम्हाला त्या बागेमध्ये झोपाळे असतात की नाही, झुले असतात. जेव्हा मुलं सगळे झोके घेत असतात तर तुम्ही कधी त्यांचं निरीक्षण केलंय का, ते कसे झोके घेतात, ते कसे झोके घेतात सांगा बरं. तर असे झोके घेत असणाऱ्या मुलांच्या म्हणजे ते झोके घेतात, मग त्यांच्यामध्ये त्यांची गती कशी असते, म्हणजे काय करतात ते झोके घेतात, तर काय करतात मला सांगा. तर झोपाळ्यावर बसलेला मुलगा, आता हा बघा, ही मुलगी बसलेली आहे की नाही, हा झोपाळा आहे आणि ह्या झोपाळ्यावर ही मुलगी बसलेली आहे. मग ही मुलगी प्रथम काय करते, ती पाय जमिनीवर ठेवतात ना. तुम्ही पण जेव्हा बसता तेव्हा काय करता, तेव्हा प्रथम जमिनीवर पाय ठेवून तुम्ही थोडं मागे जाता आणि नंतर पाय ठेवलेला भाग ओलांडून तुम्ही पुन्हा वेगाने पुढे जाता आणि पुन्हा मागे जाता. पहिलं तुम्ही काय करता, तर पहिलं जमिनीवर पाय ठेवता ना, पहिलं जमिनीवर पाय ठेवता. जेव्हा तुम्ही झोपाळ्यावर बसता तेव्हा काय करता, तुम्ही पहिलं जमिनीवर पाय ठेवून थोडं मागे जातो आणि नंतर मग तुम्ही झोका घेता आणि मग तो झोका घेऊन तुम्ही पुढे जाता. पुन्हा तुम्ही ती मधली स्थिती मध्ये जिथे पाय ठेवता त्याच्या पण तुम्ही पुन्हा पुढे जाता. पाय ठेवलेला भाग ओलांडून पुन्हा वेगाने पुढे जातो. तसेच पुन्हा पुढे म्हणजे पुढून तुम्ही मागे येता किंवा पुढून आपण झोपाळ्यावर बसतो तेव्हा पुढून सुद्धा पुन्हा मागे जातो. पुढून मागे जातानाही तो ज्या वेगाने पुढे गेलेला असतो त्याच वेगाने पाय ठेवलेल्या भागाच्याही मागे जातो. कसं जातो, आपल्याला झोका कसा जातो, हा झोका, हा बघा, हा पहिला प्रथम आपण इथे पाय ठेवतो. कळलं, या आकृतीमध्ये बघा, इथे पहिलं आपण झोपाळ्यावर बसतो, झोपाळा स्थिर असतो तेव्हा आपण ह्या झोपाळ्यावर बसतो तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात माहिती आहे मुलांनो, मध्यस्थिती असे म्हणतात. काय म्हणतात, मध्यस्थिती असतात. आणि मग तिथे आपण बसतो आणि मग आपण काय करतो, ते पाय आपण खाली ठेवतो आणि मग काय करतो, थोडं आपण मागे घेतो असे पाय, म्हणजे झोका घेतो आणि मग पुन्हा पुढे जातो. म्हणजे पुढे आपण ह्या मध्यस्थितीला ओलांडून पुन्हा पुढे जातो, पुन्हा मध्यस्थितीला ओलांडून पुढे आपण पुन्हा मागे जातो आणि पुढे जातो. असं पुन्हा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आपण मध्यस्थिती ओलांडून जात असतो. मग पुढून मागे जातानाही तो ज्या वेगाने पुढे गेलेला असतो झोका त्याच वेगाने पाय ठेवलेल्या भागाच्याही झोका मागे जातो. अशा प्रकारे त्या मुलीचा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पुन्हा जात असतो.
पुन्हा पुन्हा आपण जात असतो की नाही. एकदा आपण एका टोकाकडून जातो, पुन्हा दुसऱ्या टोकाकडे जातो. म्हणजे आपण जिथे पाय ठेवलेले असतात मध्यभागी त्याला ओलांडून आपण मागे, त्याच्या मागे आणि पुढे तो झोका जात असतो. मग झोपाळा स्थिर असताना आपण म्हणजे मुलगा बसतो त्याला आपण काय म्हणतो, तर झोपाळ्याची मध्यस्थिती आपण म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा झोपाळा स्थिर असतो तेव्हाच आपण झोपाळ्यावर बसतो ना, की झोपाळा आपल्याला चालू असेल तेव्हा आपण बसतो का, तर नाही. जेव्हा झोपाळा स्थिर असतो तेव्हा आपण त्या झोपाळ्यावर बसतो. मग त्यावेळेला त्याला काय म्हणता येईल, तर झोपाळ्याची मध्यस्थिती म्हणता येईल. मुलांना आता झोपाळ्याला एक जोरदार झोका दिला असताना काय होतं, तो झोपाळा काय होतो, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो आणि पुन्हा तो मध्यस्थिती ओलांडताना दिसतो. काय होतं, झोपाळ्याला आपण एकदा जोरदार धक्का दिला तर काय होतं, तर तो झोपाळा एकदा म्हणजे मागे जातो, पुढे जातो. म्हणजे एका टोकाकडून पुन्हा दुसऱ्या टोकाकडे जातो. म्हणजे मध्यस्थिती तो सारखा ती मध्यस्थिती म्हणजे ओलांडून जात असतो एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे. मग अशा प्रकारे पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा हा एक दोलक आहे. ह्या झोपाळ्याला काय म्हणतात, तर दोलक. आपण बघितलं ना, तर दोलक म्हणजे काय, तर हा झोपाळा आहे. हा झोपाळा काय करतो, तर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो. म्हणजे मध्यस्थिती तो पुन्हा पुन्हा ओलांडतो की नाही, मागे जातो पुढे जातो, मागे जातो पुढे जातो आणि ती मध्यस्थिती नेहमी म्हणजे पुन्हा पुन्हा तो ओलांडतो. आणि मग ह्यालाच काय म्हणतात, या झोपाळ्याला काय म्हणतात, तर पुन्हा पुन्हा मागे पुढे होणारा झोपाळा हा एक दोलक आहे. काय आहे, हा एक दोलक आहे. तुम्ही घड्याळाचा दोलक सुद्धा बघितलेला असेल ना, तो पण असाच असतो. अशीच त्याची पण म्हणजे अशीच त्याची मुवमेंट होत असते. तर झुलणारा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत आता आपल्याला झुलणारा झोपाळा कसा असतो मुलांनो, एका टोकाकडून जातो, पुन्हा तो दुसऱ्या टोकाकडे येतो, पुन्हा दुसऱ्या टोकाकडून पहिल्या टोकाकडे येतो. मग तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण झाले असे म्हणतात. काय म्हणतात, तर झोपाळ्याला काय म्हणतात, ह्या पुन्हा पुन्हा मागे पुढे जाणाऱ्या झोपाळ्याला काय म्हणतात, दोलक म्हणतात. कळलं. आणि झुलणारा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो तेव्हा काय म्हणतात, झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते असं म्हणतात. आता मध्यस्थिती आहे, ही मध्यस्थिती आहे ना, मध्यस्थिती मधून पुन्हा मागे पुढे होणारी दोलकाची जी गती आहे त्याला दोलन गती म्हणतात. काय, तर मध्यस्थितीमधून पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती आहे म्हणजेच काय, तर दोलन गती होय. म्हणजे तुम्हाला कळलं आता दोलक म्हणजे काय, तर हा झोपाळा आहे म्हणजे पुन्हा पुन्हा मागे पुढे येणारा, त्याला काय म्हणतात, तर दोलक म्हणतात. कळलं, काय म्हणतात, तर त्याला दोलक असं म्हणतात. आणि ह्या झुलणारा झोपाळा हा एका टोकाकडून पुन्हा दुसऱ्या टोकाकडे जातो की नाही, आणि पुन्हा दुसऱ्या टोकाकडून पहिल्या टोकापर्यंत येतो तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण झाले असे म्हणतात. म्हणजे त्याला काय म्हणतात, झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते. आणि आता मध्यस्थितीपासून पुन्हा पुन्हा मागे पुढे होणारी दोलकाची म्हणजे ह्या झोपाळ्याची जी गती आहे, मध्यस्थितीपासून एकदा मागे जातो, पुन्हा पुढे जातो, पुढे जातो, मागे जातो, ही जी दोलकाची जी गती आहे म्हणजेच काय, तर ती दोलन गती होय. मग कळलं तुम्हाला दोलक म्हणजे काय, तर दोलक म्हणजे हा झोपाळा आणि दोलन म्हणजे काय, तर झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातो, दुसऱ्या टोकापासून तो जेव्हा पहिल्या टोकापर्यंत परत येतो तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण झाले असे म्हणतात. आणि दोलन गती म्हणजे काय, तर मध्यस्थितीपासून झोपाळा मागे पुढे येतो तेव्हा त्या दोलकाची काय म्हणतात, तर त्या दोलकाची जी गती असते तिला काय म्हणतात, तर दोलन गती होय. कळलं. तर मुलांनो आपण आज काय पाहिलं, तर आपण आज पाहिलं की वस्तूमध्ये जेव्हा वस्तूंच्या लयबद्ध कंपनामुळे काय होतं, तर ध्वनी निर्माण होतो. पण म्हणजे वस्तूला जोपर्यंत कंपने असतात तोपर्यंतच आपल्याला ध्वनी ऐकू येतो. आणि कंपायमान वस्तूला जर आपण मध्येच हात लावला किंवा थांबवलं तर काय होतं, त्याचे कंपने थांबतात आणि मग ध्वनी ऐकू येत नाही. आपल्याला कधी कधी कंपने दिसतात पण कधी कंपने आपल्याला वस्तूंची दिसत नाही, ती अतिशय सूक्ष्म असतात. आणि आपण आता दोलन म्हणजे काय, दोलक म्हणजे काय आणि दोलन गती म्हणजे काय याचा हे आपण पाहिलं. आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर आयाम आणि दोलनाचा आयाम याच्याबद्दल आपण म्हणजे याचा अभ्यास आपण पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत.
मुलांनो, तुम्हाला आस विद्यालय बद्दल मी थोडीशी माहिती सांगते. कळलं? तुम्ही काळजीपूर्वक ते ऐका. आस विद्यालय हे भारतातील पहिलं ऑनलाईन स्कूल आहे मुलांनो. आणि ह्या स्कूलमध्ये तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतचे फुल सिलेबसचे सर्व म्हणजे क्लास मिळतील तुम्हाला. कळलं? फुल सिलेबसचे सर्व सब्जेक्टचे क्लास म्हणजे सर्व विषयांचे क्लास मिळणार आहेत तुम्हाला. म्हणजे कुठले विषय तुम्हाला, जे मराठी, हिंदी, इंग्लिश, सायन्स, मॅथ्स, ICT, सोशल सायन्स, या सगळ्या विषयांचे तुम्हाला फुल सिलेबसचे क्लासेस मिळतील. एवढंच नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये अनलिमिटेड टेस्टसुद्धा मिळतील. आणि तुम्हाला समजा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही म्हणजे आस विद्यालयातील टीचर्सना तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता आणि ते मग तुम्हाला सॉल्व करून देऊ शकतील. पण तुम्ही या ॲपबद्दल अजून तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सगळ्यांना सांगा. ह्या ॲपबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना, मैत्रिणींना सांगा. धन्यवाद.